यानंतर बातमी आहे शिवसेना भाजपची। शिवसेना भाजपमधील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर आता वृक्षारोपणाची मोहीम सुरू झाली आहे। आतापर्यंत 30 लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा वन विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम सुरू झाला। यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोनचाफा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण, सुधीर मुनगंटीवार आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते कडुलिंब, कपिल शर्मा याच्या हस्ते बकुळ तर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पिंपळाचं झाड लावलं गेलं। ते वसुंधरेचं आमच्यावर आता ही वसुंधरा ही पृथ्वी 6 कोटी परत मागत नाही, 2000 परत मागत नाही, 200 रुपयाची आपल्या आयुष्यात 4 वृक्ष लावावी एवढी जर या मिशन मध्ये अपेक्षा असेल तर हे माझं तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। एकीकडे मी वनमंत्री आहे आणि दुसरीकडे वित्तमंत्री सुद्धा आहे। वित्त पण वित्त असेल तर चित्त समाधानी राहतं का, तर याचं उत्तर मी बघितलं की हे उत्तर निश्चितपणे नकारात्मक आहे। राजा हो या भिकारी, सबको पैसों की बीमारी है। पण समाधान पाहिजे असेल तर आता युनोनी पर कॅपिटा इन्कम, जीडीपी, जीएसडीपीच्या बाहेर जाऊन पर कॅपिटा हॅपीनेस इंडेक्स काढला आणि तो मात्र भूतान सारख्या राज्यामध्ये सर्वात जास्त जगामध्ये आहे। मी काल उद्धव साहेबांची चर्चा करत होतो, कंबोडियामध्ये उद्धव साहेब गेले, ते म्हणाले गरिबी आहे पण चेहऱ्यावरचा आनंद जो आहे त्या आनंदाची किंमत होऊ शकत नाही। हा कंबोडिया पर्यावरणावर प्रेम करणाऱ्यांचा जर देश असेल तर तिथं आनंदाची किंमत होऊ शकत नाही। आणि यासाठी ही आमच्यासाठी एक इव्हेंट नाही, कार्यक्रम नाही, ही घटना नाही, रेकॉर्ड नाही, कारण रेकॉर्ड तोडण्यासाठी हा कार्यक्रम नाही। मुख्यमंत्री महोदय, आज आपण गिनीज रेकॉर्ड बुक मधले 7 रेकॉर्ड तोडतोय, पण जेव्हा मला हे सांगण्यात आलं की यासाठी 2 कोटी रुपये फी भरावी लागते, मी विभागाला सांगितलं 1 रुपये भरायचा नाही, कारण आपल्याला आजचा रेकॉर्ड जर केला तर पुढे आपणच तोडणार आहोत, त्यासाठी 1 रुपया खर्च करू नका। कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावर्षी 2 कोटी, पुढच्या वर्षी 3 कोटी, 2018 1 जुलै आम्ही 10 कोटी आणि 1 जुलै 2019 25 कोटी आणि 27,000 ग्रामपंचायतमध्ये 12 कोटी। आणि हवेत आकडे असता कामा नये। हे खरं आहे की मी जेव्हा प्रत्येक विभागात जात होतो, प्रत्येकांच्या भेट घेत होतो, हजारो संस्थांची भेटी घेतल्या। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री रविशंकरजीकडे गेलो, राजेंद्र सिंग साहेबांची भेट घेतली, आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट घेतली। माझ्या लक्षात एक आलं की धर्मराजासमोर जसा यक्ष प्रश्न उपस्थित झाला होता तसा एक यक्ष प्रश्न समाजासमोर आहे, आणि तो म्हणजे वृक्ष लावणे हे सोपी कार्य आहे, त्याचं संवर्धन कोण घ्यावं। आणि मी सुद्धा माझ्या विभागाला सांगितलं की 2 कोटी वृक्षाला फक्त 100 मार्कापैकी 1 मार्क आहे, 99 मार्क हे वृक्ष संवर्धनाला। आणि यासाठी आम्ही नरेगातून वन विभागाचे 1.5 कोटी वृक्ष लावणार आहोत। त्याला 1000 वृक्षामागे 1 कुटुंब असा निर्णय केला ज्यातून रोजगार प्राप्त होतो। आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या राज्याचे श्री सुरेश प्रभूजी यांनी रेल्वेच्या जमिनी या आम्हाला एमओयू मध्ये देण्याचं कबूल केलं। माननीय मनोहर पर्रिकरांनी इको बटालियन जी आता जम्मू काश्मीरमध्ये काम करते, जी आसाममध्ये काम करते, मराठवाड्यामध्ये 4.65% जंगल आहे आणि त्याचा परिणाम लातूरमध्ये आपल्याला रेल्वेनी पाणी पाठवावं लागतं, पण गडचिरोलीमध्ये मात्र पाण्याची अडचण येत नाही। मी माननीय तावडेकर साहेबांना विशेष धन्यवाद करेन। माझ्या लक्षात आलं की जसं पर्यावरण मंत्री नेहमी हास्य मुद्रेनी असतात, जर वृक्ष लावले, पर्यावरण सुंदर केलं ते 125 कोटी चेहऱ्यावर प्रकाशजी आपल्यासारखं हास्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनात आहे। आणि मी तावडेकर साहेबांना धन्यवाद याकरता देईल की 1 मिनिट त्यांनी सांगितलं की राज्याला 2000 कोटी रुपये या कार्यक्रमासाठी मी देईल आणि 2000 कोटीचा संकल्प तर केला नाही, ताबडतोब 196 कोटी त्याच दिवशी ऑनलाईन दिले।
जावडेकर साहेब आपल्याला ईश्वर अशीच सद्बुद्धी देवो आणि राज्याला जास्तीत जास्त पैसे देण्याचा जो काही आपला मानस आहे त्या माणसाला भगवान विठ्ठल अजून बळ देवो. मी विशेष आभार तुम्हाला मानतो, कारण शेवटी वृक्ष लावणं सोपी आहे पण त्यासाठी